गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून म्हणलं तर हरकत नाही, मनोज जरांगे पाटील पुढे आले आणि सगळी राजकीय सामाजिक ध्येय धोरण आणि सगळ्या गोष्टी त्यांनी बदलून टाकल्या। आता याचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात होता की सगळ्या राजकीय पक्षांना नेत्यांना त्यांची दखल घ्यावी लागली। शेवटपर्यंत इथपर्यंत गोष्ट आली की लोकसभेमध्ये मराठा समाजाने उमेदवार दिले पाहिजे। प्रकाश आंबेडकरांनी प्रयत्न केले, मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून लोकसभा लढवावी यासाठी महाविकास आघाडीत त्यांनी प्रस्तावही मांडले। अनेक घडामोडी झाल्या ज्या सगळ्या आपल्याला माहिती आहे। पण आता प्रश्न पडतो की मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला होता की आपण स्वतः यामध्ये उभं राहणार नाही किंवा मराठा समाज यामध्ये सहभागी होणार नाही, पण विधानसभेसाठी निश्चितच तयारी करू। आता लोकसभेसाठी त्यांनी घेतलेली भूमिका पाहता तेव्हाच त्यांचं एक वाक्य अतिशय महत्वाचं ठरतं। ते म्हणतात की ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली नाही, आतापर्यंत काहीच केलं नाही, त्या सगळ्यांना बिलकुल पाडा। आता हा पाडा हा शब्द कोणासाठी होता आणि तो लोक किती सिरियसली घेतील, त्याचा किती विपरीत परिणाम किंवा सकारात्मक परिणाम होईल, काय असेल सगळं समीकरण, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी सूरज कुमार वृषभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त। आता मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका अतिशय महत्वाची ठरते, कारण प्रत्यक्ष जरी त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी ते ज्या पद्धतीनं बोलले, ते कोणाबाबत बोलले हे सगळं लोकांच्या ध्यानात आलेलं आहे। कारण महायुती किंवा भाजपामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल एक वादाचं वातावरण पाहायला मिळतं, किंवा राणे असतील, फडणवीस असतील किंवा वेगवेगळे लोक ज्या पद्धतीने त्यांच्यावर नंतरच्या काळात टीका केली किंवा त्यांनी ही टीका केली, हे सगळं समीकरण जर पाहिलं तर कुठं ना कुठं तरी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला वेळोवेळी दिसून आलंय। पहिली गोष्ट ही। दुसरी गोष्ट ही म्हणजे जालना मतदारसंघाचा जर विचार केला, म्हणजे जिथून या सगळ्यांना सुरुवात झाली, आंदोलनाला सुरुवात झाली, तिथले जे विद्यमान खासदार आहेत ते म्हणजे रावसाहेब पाटील दानवे। आता रावसाहेब पाटील दानवे हे मराठा समाजाचे आहेत आणि मराठा समाजाच्या या आंदोलनात त्यांनी किती सहभाग घेतला, संसदेत या संदर्भात किती प्रश्न विचारली आणि यामध्ये त्यांचा सहभाग काय होता, हे सगळं जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठे थोडंसं निगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळते, अशी चर्चा आहे। आता या संदर्भात आपण विचार केला तर मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं कोणाला पाडा हे सांगितलं आहे, म्हणजे जे आतापर्यंत आपल्यासोबत उभे राहिले नाहीत, ज्यांनी संसदेत विधिमंडळात कुठेही प्रश्न उपस्थित केले नाहीत, इतके वर्ष समाजाचं प्रतिनिधित्व करून समाजाच्या पारड्यात त्यांनी काहीच टाकलं नाही, हे सत्य त्यांनी बोलून दाखवलं। पण हे वास्तव कुणाचं नाव घेऊन केलेलं नसलं तरी कुठे ना कुठे रावसाहेब पाटील दानवे हे त्यांचं मुख्य लक्ष होतं असंही बोलण्यात येतं। कारण की गेले 20-25 वर्ष जालना लोकसभा मतदारसंघातून ते निवडून येतात, मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात, पण अजूनही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणतीही ठोस भूमिका त्यांनी घेतली नाही। पण हे सगळं जरांगे पाटील यांनी जरी आव्हान केलं असलं तरी हे सत्यात बदलू शकतं का, तर याबद्दल थोडीशी साशंकता वापरली जाते किंवा निर्माण होते। कारण मराठा समाज असा समाज आहे असं दिसून येतं की तो कितीही काही झालं, म्हणजे आपण जर केवळ फक्त जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार करूयात, जालना लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचं जर आपण एकूण समीकरण पाहिलं तर ते किती भावनिक होतील, किती मनोज जरांगे पाटील यांना सिरियसली घेतील, याबद्दल आजही प्रश्नचिन्ह आहे। कारण ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांची प्रत्येक गावागावात पकड आहे, ती जातीय समीकरणातून असेल, आर्थिक स्थितीतून असेल किंवा पर्सनली काम करून मिळवलेली असेल, ही जी सगळी समीकरण आहे याचा जर आपण विचार केला तर ते रावसाहेब दानवे यांना सोडून मनोज जरांगे यांचं किती ऐकतील याबद्दल ही शंका आहे। पण आता असं बोललं जातं की मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्यांनी जे सगळं परिवाराला मागे सोडून पुढे येऊन समाजासाठी भूमिका घेतली आहे, ती भूमिका माणसांनी, मराठा समाजांनी लक्षात घ्यावी आणि तीच भूमिका लक्षात घेऊन कुठे ना कुठे ह्या मतदानामध्ये ज्यांना पाडण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका मराठा समाजाने लक्षात घ्यावी असंही सगळीकडे बोललं जातंय। पण जालना लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडणार, काय घडू शकतं, कल्याण काळे काय फॅक्टर ठरतील, त्यानंतर मराठा समाजाचे जे साबळे आहेत ते उभे राहिले त्यांचं फॅक्टर काय ठरेल, दुसरी गोष्ट वंचितचं फॅक्टर काय ठरेल, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।